मित्रांनो, आज एक अभंग माझ्या आठवणीत आला आणि असं वाटलं की तुमच्या समोर तुमच्याशी शेअर करावा, म्हणून हा अभंग आहे. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. खरा अभंग म्हणजे ह्या चालू परिस्थितीवरतीच आहे. जे तापमान आहे ते तापमान कशामुळे वाढते त्याचं याच्यामध्ये संदर्भ निघतो. मित्रांनो, अभंगाचे बोल असे आहेत की वृक्षवल्ली मा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येते. असं खूप सुंदर असा तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगाचा अर्थ असा आहे की ह्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात की निसर्ग हा आपला खरा मित्र आहे. निसर्ग हा आपला खरा मित्र आहे. झाडे, वेली, पक्षी हे आपले सोबती आहेत आणि त्यांच्या सहवासात आपल्या मनाला शांती खूप मिळत असते. गर्दी, गोंधळ आणि लोकांच्या गुणदोषापासून दूर राहून एकांतात आणि निसर्गात आपण गेल्यानंतर आपल्या मनाला शांती आणि समाधान लागत असते. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला एखाद्या वेळेस असा कंटाळा आला तर तुम्ही कुठं जाता? गार्डनमध्ये जाता. गार्डनमध्ये काय असतंय? झाडे असतात, गवत असतंय, पक्षी तिथे गेल्यानंतर तुमच्या मनाला खूप सुंदर अशी शांतीला भेटते का नाही? तेच ह्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आणि चालू परिस्थितीवर सांगायचं म्हटलं तर आता जो उन्हाळा आहे हा 45-44 अंश सेल्सिअसवरती पोहोचला आहे. ह्यो उन्हाळ्यात त्याचं कारण फक्त हेच आहे की आपण झाडेतोड जास्त प्रमाणामध्ये केली. झाडेतोड प्रमाणामध्ये जास्त केली नसती तर एवढं तापमान वाढलं नसतं. त्यावेळेस आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. ह्या कसा वाटला अभंग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.